आहे त्याच्यावर काय आहे हे सगळं डिपेंड आहे. काढलं होतं की कसं काय गेलं. हां कळलं. तर हे त्याच्यावर काय आहे हा घातायुष्काचा आपण काल बघितलं. आता थोडं पुढं बघूया. कल्पवासी देवींची आयु. ते कल्पवासी देवींचा जन्म पण बघायचा राहिला आहे आपला. बघू अजून ते है ना. कल्पवासी देवींची आयु पहा. सोपं आहे, काय अवघड नाही प्रकरण है ना. तर सौधर्म कल्पातले सांगितलं. जघन्य आयु काय सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या कल्पवासी ज्या देवी आहेत त्यांची जघन्य आयु असो किंवा उत्कृष्ट आयु आहो ही सगळी कशामध्ये असते. पल्ल्यामध्ये असते, सागरांमध्ये नाही. कळलं का. सगळ्या देवी आहेत का नाही त्यांची आयु किती आहे. पल्ल्यामध्ये आहे है ना. म्हणजे सागरामध्ये कोणाची आयु असते. देव. मेल समजताय का नाही. आणि जे फिमेल आहेत ते सगळे कशात येणार आहेत. पल्ल्यामध्ये. जघन्य अथवा उत्कृष्ट. मग सांगितलं काय आहे जघन्य आयु. सांगितलं सौधर्म स्वर्गातल्या ज्या देवी आहे त्यांची जघन्य आयु किती आहे सांगितलं. काही अधिक एक पल्य जघन्य. उत्कृष्ट किती आहे 5 पल्य. ईशानमध्ये पण काही अधिक एक पल्य. उत्कृष्ट किती आहे 7 पल्य आहे ना. सानत कुमारमध्ये जघन्य 7 आणि उत्कृष्ट. आता हे सुरू झालं तुमचं जघन्य उत्कृष्ट सुरू झालं. इथून काय सुरू झालं. मागच्याचं उत्कृष्ट तेच काय असणार पुढच्याचं जघन्य. समजतं का नाही. 9 9 11 11 13 13 दिसतंय का सगळ्यांना. कळत आहे ना. आहे का नाही. अशा प्रकारे काय झालं हे जघन्य उत्कृष्ट सुरू झालेलं आहे ना. तर अशा प्रकारे 27 झालं. पुढं 34 34 41 48 आणि पुढं काय येणार 55. हे कुठल्या स्वर्गातलं 16व्या स्वर्गातलं. 16व्या स्वर्गातल्या वरच्या देवींची किती येणार आयु. बघू की म्हणलं तुम्ही कुठल्या लक्षात आहे. हां हां नाही काही अधिक असते म्हणून तिथं सांगितलेलं आहे. पण घातायुष्काचा इथं नाही त्याचं काय समज नाही. घातायुष्कवाल्यांचं तर सांगितलंच त्यांनी काय होतंय ते. परंतु आता इथं घातायुष्काचा संबंध. हां देवीमध्ये पण असं की घातायुष्क ते पण मिळणार की त्यांना तेवढं. ते त्यानुसार मला पल्य तेवढं अर्धा पल्य मिळणार तेवढं जिथं जसं असेल तर. हां घातायुष्क असायला काय अडचण नाही. त्याला काय पाचण्यात आलेलं नाही पण असायला काय बाधा नाही आहे असं मला वाटतं. कारण तो कुठंही उत्पन्न होऊ शकतो. आपण भवनवासीत होऊ शकतो, भवनत्रिकात उत्पन्न होऊ शकतो, विमानामध्ये वगैरे सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, 12व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. कळलं का नाही. मॅक्झिमम घातायुष्कवाले समजलं का नाही. मग त्यामुळं ते पण होत असतील. मिथ्यादर्शन झाल्यानंतर होतं. सम्यदर्शन घेऊन जाणारच नाही ना देवी होणारच नाही. मिथ्यात्व घेऊन गेल्यावर होऊ शकत असं आहे का नाही. पुढं हे समजलं का सगळ्यांना. 16 स्वर्गाच्या वर देवी नाहीत. सगळे कोण आहेत अहमिंद्र आहेत. म्हणजे कुठल्या कॅटेगरीचे आहेत सगळे कल्पातीत. 16 स्वर्गाच्या वर सगळे कोण आहेत कल्पातीत. समजतंय का नाही. कल्पवासी कुठेपर्यंत आहेत. हां कल्पवासी समजलं ना. कल्पवासी कल्पातीत. कल्पातीत म्हणल्यानंतर कुठले कुठले स्वर विमान येणार आहेत. दौग्रवेग 9 अनुदिश 5 अनुत्तर. एकूण संख्या किती येणार विमानांची. हां ती झाली. मी ह्याची म्हणतोय 309 9 आणि 5 ह्यांची प्लस केली तर एवढे काय येणार कल्पातीत विमान. देव नाही विमान. असं गडबड करू नका. हां किती येतात 325 309 9 9 18 18 आणि 5 8 8 23 येणार. 25 नसेल 23 323. समजलं. एवढे काय झालेत विमानं कोणाची आहेत कल्पातीतवाल्यांची विमान आहेत. माहीत असावं ना. म्हणजे हे काय शास्त्रात लिहिलं नाही परंतु आपल्याला तेवढी बुद्धी म्हणजे पाहिजे हां ना. सौधर्माची उत्कृष्ट आयु किती सांगितलं आहे 5 पल्य आहे देवीची बरं का. त्याच्या पुढं सहस्रार स्वर्गापर्यंत 2 2ची काय होत गेलेली आहे वृद्धी होत गेली देवींची. समजते का नाही.
आणि त्या पुढं 7 काय होत गेलेली आहे वृद्धी. दिसतंय का नाही सगळ्यांना? 2 वाढत गेले का नाही? 7 आणि 2 9, 11 13 15 17 19 21 23 25 27. आता इथं पुढं नंतर काय काय वाढणार? 7 न वाढले. डोक्यात ठेवायला सोपं आहे. समजतंय ना? माहीत असं स्वधर्म ऐशानाची जगन्य आयु काही अधिक 1 पल्य प्रमाण आहे आणि पुढच्या स्वर्गाची जगन्य आयु मागच्या स्वर्गातल्यांची काय आहे उत्कृष्ट आयु. हे कोणाचं चाललेलं आहे? देवींचं. कळतं का नाही? कल्पवासी देवींचं चाललेलं आहे हा ना. तर हे माहीत असं. पुढं आता हे गम मला एक सांगा झालं संपलं इथं. हां, देवांच्या शरीराची उंची आहे ना. तर सांगितलं स्वधर्म ऐशान स्वर्गामधले जे देव उत्पन्न होतात त्यांच्या शरीराची उंची किती आहे? 7 हात. उंची कशात मोजायची आहे? हातामध्ये. किती हात? 7 हात. त्यानंतर सानंद कुमार महेंद्रवाल्यांची आहे ना. पुढं 5वं 6वं 7वं 8वं स्वर्ग 5. पुढं शुक्र महाशुक्र शतार सहस्रार आनंद प्राणात अरणात च्यूतमध्ये. पुढं अधोग्रैवेकमध्ये, मध्य ग्रैवेकमध्ये, उपरिम ग्रैवेकमध्ये आणि 9 5 आणि उत्तरमध्ये 1 हात. ह्यांची शरीराची काय झालेली आहे उंची. बुटके आहेत ना है ना. मग ती जेवढी उंची कमी असते का नाही तेवढं काय होतं योग कमी होतोय. समजतं ना. त्यामुळे आश्रव पण तेवढा काय होत झालेला आहे कमी होत जाते. हां एवढा हात कोपऱ्या आता ते तसंच लावायचं. हां हां मग ते विक्रिया पण करू शकतात की. विक्रियानं पाहिजे त्याला काय त्यांना काय 8 वृद्धी आहेत किती अनिमा महिमा लगिमा सगळ्या आहेत की त्यांना काय. आणि ते पण आहे की जेव्हा हे जे विमानवासी वगैरे जे देव आहेत ना सगळे हे ह्यांचं मूळ शरीर जे असतं ते तिथंच असतं. आणि जेव्हा ते खाली येतात ना कशाला पण असेल फिरायला येऊ द्या नाहीतर तीर्थंकरांचं पंचकल्याणकाला येऊ द्या अथवा समोशरणाधिका कशाला पण येऊ द्या. खाली जेव्हा येतं ते त्यांचं वैक्रियक शरीर येतं. समजलं का नाही? हां हां मूळ शरीर तिथंच असतं. आलं का लक्षात? मूळ शरीर तिथंच आहे पण त्यांचं काय येतं आहे ते वैक्रियक शरीर. मग आता प्रश्न भेटतो की ते तिथं आहेत मग ते लक्ष दोन्ही करतात पृथक अपृथक. त्याचं काय मला नाही वाटत काय हे असेल है ना. परंतु महत्त्वाचं काय सांगायचं होतं मला की तिथून जे खाली आले का नाही वगैरे तर अपृथक कसं का एक तिथं राहिलं ना शरीर. मग पृथक झालं ना. खाली आलं म्हणजे काय झालं वेगळं झालं. मग पृथक अपृथकमध्ये कुठं सोडतं ते शरीर. अपृथक म्हणजे आपल्या शरीरालाच चेंज करणं हे झालं अपृथक आणि आपल्या शरीराहून अजून शरीर निर्माण करणं ते झालं पृथक. आलं का लक्षात? हां चक्रवर्ती जसं करतो वगैरे. चक्रवर्तीचं माहिती आहे ना काय करतो ते. चक्रवर्तीच्या राण्या किती नाराज होतील का नाही. मग काय करते ते आपले 96,000 रूप बनवतो आणि पाठवतो आणि मूळ शरीर कोणाकडे असतंय पट्टराणीकडं. हां वैक्रियक असते. हां वृद्धी शरीर अवतारिक शरीरच असते पण वैक्रियक वृद्धी तिथं आहे चक्रवर्तीला वगैरे. ठीक आहे. आता चक्रवर्तीकडे नंतर मला हे सांगायचं होतं की ते जे हे आहेत का नाही तिथं मूळ जरी शरीर असलं आणि इथं उत्तर शरीर जरी इकडं खाली आलं असेल समोशरणात आलं असेल किंवा नंदीश्वरला आलं असेल किंवा कुठेही जिथं आलं असं पंचकल्याणकला वगैरे तरी शेवटी उपयोग एका ठिकाणी एकच असतो. असं नाही की तिकडे पण एक उपयोग आणि इकडे एक उपयोग आहे. काय नसतं ते तिथं दुसरं फक्त हे झालं उपयोग कुठं. हां तिकडं उपयोग लावला तर गोष्ट वेगळी मला काय म्हणायचं आहे. परंतु उपयोग शेवटी काय आहे एका ठिकाणीच राहणार ना. एका ठिकाणीच राहतो मला हे सांगायचं आहे नाही का नाही. आता अशा प्रकारे ते हे सांगितलं. आता दुसरं मला हे सांगायचं काय होतं ही उंची बघितली की नाही ह्यातनं अजून एक घटवायचं असं होतं की ह्यांची विमानं कसली आहेत आपण बघितली की नाही. फक्त पहिलं स्वर्ग बघितलं तर पहिलं स्वर्ग त्याचं फक्त कुठलं बघितलं होतं पण
जे इंद्रक विमान आहे ते संख्यात योजन विमानाचं सांगितलं ना, ते किती 45 लाख योजन. काय म्हणतोय कळते का? 45 लाख योजन एवढं ते मधलं सेंटरमधलं इंद्रक विमान होतं. म्हणजे 2.5 द्वीपावर पूर्ण कव्हर केलं त्यानं. कळतंय का नाही? व्हिज्युअलाइज होतंय का नाही? दाखवू का? हां, आता नेट पण आले म्हणून म्हणतोय. काल केले दुरुस्ती त्याची. तर लक्षात आलं ना? पूर्ण 2.5 द्वीपावर काय आहे ते? हां, इंद्रक विमान आलेलं आहे. हां, हे फक्त इंद्रक. श्रेणीबद्ध विमानं कशी आहेत? असंख्यात योजनवाली आहेत ती. समजतंय का नाही? अहो, मोठमोठ्या द्वीपांवरती कसले हे झालेत बघितलं का नाही? आहे ना? तर ते असंख्यात योजनवाले काय आहेत? श्रेणीबद्ध विमान आहेत. आहे ना? म्हणजे केवढी मोठी मोठी आहेत ती. आहे ना? आता कल्पना करा. आणि उंची केवढी आहे? हां, म्हणजे आपल्यापेक्षा जरा उंच आहे, थोडंसं येईल. आपली कमी होत चालली आहे ना, त्यामुळं. नाहीतर पूर्वीचे जर बघितलं तर 500 नाही हो. जे पंचमला स्टार्टिंगला वगैरे होते त्यांची वगैरे होती उंची चांगली, आहे का नाही? तर सांगायचा मला अभिप्राय काय आहे की विमानं केवढी मोठी आहेत आणि शरीर एवढं बारकं आहे. मग तिथं बाकीचे देव पण आहेत, भरपूर आहेत. आहे ना? थोडे संख्यात नाहीत, असंख्यात देव आहेत. कळतंय का नाही? हा ना? पण एरियासुद्धा काय आहे? कसला मोठा आहे. आणि म्हणून तिथं सांगितलं काय आहे की त्यामुळे भोग सामग्री पण काय आहे? भरपूर मोठी आहे. आलं का लक्षात? आपल्यासारखा प्रश्न पडतात, हे करतात काय? करतात काय? आहे ना? आयुष्य किती आहे? सागरानी. कंटाळा येत नाही का? इथं आपल्याला कसं आहे, जरा म्हातारपण लागली कंटाळा येते का नाही? नाही ना? तरुणपणे नुसतं शरीर काय वैज्ञानिक शरीर आहे. आपल्यासारखं अवधारिक शरीर नाही आहे. सप्तधातू नाही आहेत, आहे ना? त्यामुळं रोग पण नाही आहे. आहे ना? लक्षात आलं का नाही? पण दिवस रात्र नाही, खाय प्यायचं टेन्शन नाही आहे. पण सांगायचं मग तरीसुद्धा मन तृप्त होत नाही. हे सगळं आपण करून आलोय तरीसुद्धा मन तृप्त होत नाही. है ना? कारण त्यातनं सुखाचा काय नाही आहे? मार्ग, अंश पण नाही आहे. त्यात सुखच नाही. तर पण ते एवढं सागराने भोग भोगले तरीसुद्धा काय होत नाही. हां, म्हणून तो तिथे सांगितलं की भोगे तो भोग क्या है? भोगो ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. आलं? म्हणजे कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा, केवढी मोठी विमान असेल, काय रचना असेल. कळालं का नाही? आणि त्यांच्याकडे तशा बाकीचे सगळे आहेत, त्यांच्या काय म्हणतात ना, आपण सांगितलं होतं केवढी शक्ती आहे त्यांच्याकडे कुठं कुठं जाण्याची. मग त्या विमानात जरी जायचं असेल किंवा खाली जरी यायचं असेल तरी तेवढी शक्ती आहे. मग तो विमानात जरी वर नाही, वर जायची शक्ती नाही. वर किती एरिया आहे? फक्त बस ध्वजापर्यंत. है ना? ध्वजाला पण पार केलं ते कोण आहेत? पाचानुत्तरवाले. कळलं का नाही? अवधी ज्ञानानं जाणणे वगैरे ते. पण बाकी खालचे सगळे कोण आहेत? आपल्या शिखरापर्यंत, आपल्या ध्वजापर्यंतच, आपल्या विमानाच्या. समजलं का नाही? आपण बघितलं नाही सगळं ते. म्हणजे सांगायचा मला अभिप्राय काय आहे की ते आपल्यासारखं नाही आहे. गाडी नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही. कळलं का? आहे ना? म्हणजे मला काय म्हणायचं आहे की केवढा मोठा एरिया आहे आणि शरीर केवढं आहे? कळतं का? मग फिरायला किती आहे एरिया? म्हणजे अज्ञानात भटकतायत ते किती फिरतायत? काय मंदिर? देव काय? देव असंख्यात आहेत. इंद्र तर काय आहे? एका आपण बघितलं कुठं राहते? आपण 18व्या इथं
शेवटचं प्रभा नामक नाही का इंद्रक विमान, तिथून 18वा जो दक्षिण साईडला तिथं इंद्र राहतोय. ऑर्डर चालती सगळ्यावर, पण राहतोय कुठं? तिथं 18व्या ह्याच्यावर. इंद्रकमध्ये राहतच नसतो है ना. इंद्रक विमानामध्ये तो राहतच नाही इंद्र. पण सांगायचा मला अभिप्राय काय आहे की शरीर एवढं आहे, एरिया एवढा आहे, भोगांची सगळी रेलचेल आहे तिथं. आणि आपल्याला काय प्रश्न पडते, काय करत असतील. आणि त्यांना प्रश्न पडते किती भोग भोगू, म्हणजे कमीच पडते अज्ञानामुळं ना. आणि मग बाकी सगळे तिथं कितीतरी देव आहेत, असंख्यात देव आहेत, सगळ्याचं काय हे आहे ते आहे, एक नाही अनेक आहेत भानगडी. हां, आता अजून तुम्ही देवीचं बघितलं नाही. देवींचं पहिल्यावर मग मी दुःख सांगतो, ह्या स्वर्गातलं काय दुःख आहे ते अजून राहिलं आहे. आता उद्याच्याला आपण ते देवींचं वगैरे बघूया आणि मग तेव्हा कळेल की काय स्वर्गातलं मग सगळं आहे है ना. त्यांचा जन्म वगैरे अजून बघायचं राहिलं ना देवींचं. तर मला आणि हे हात पुढं पुढं काय होत गेलेत, कमी कमी. अर्थात ह्यांची विमानांची साईज पण पुढं पुढं कमी होत गेलेलीच आहे ना. की शेवटचं जे इंद्रक विमान आहे का नाही, शेवटचं इंद्रक विमान कुठलं आहे, सरवार सिद्धी. त्याची 1,00,000 योजन. त्याचा विस्तार किती आहे, 1,00,000 योजन. कळलं का नाही. पहिल्याचं किती आहे, 45,00,000. कमी कमी होत गेलेलं आहे. पण ते इंद्रकचा 1,00,000 आहे. पण सरवार सिद्धीच्या कडेला जे 4 श्रेणीबद्ध आहेत का नाही, ते किती आहेत, ते असंख्यात योजन आहेत. समजलं. सगळे श्रेणीबद्ध विमान कसे आहेत, असंख्यात योजन, खूप मोठे आहेत ते. आणि जर तुम्ही नीट जर बघितलं असाल, ती शेवटचे द्वीपसमुद्र कसले मोठे मोठे आहेत का नाही, त्याच्यावर त्यांची विमानं बसलेली आहेत. ती व्हिडिओ तुम्ही जर बघितला असाल तर, नसेल तर दाखवू त्याच्याला अजून पाहिजे तर विस्तार करू, चर्चा करू. ठीक आहे. हो भो प्रभो.